त्यामुळे अति पावसाने सुद्धा कापसाच्या पिकाचं नुकसान झालं. दुसऱ्या कापसाच्या पिकाबद्दलची जी नाराजी जी आहे, जी नकारात्मकता दिसून येते आपल्याला, की ह्या वर्षी जे कापसाचं उत्पादन अतिशय कमी आलं. 3 ते 4 क्विंटलचं उत्पादन आहे आणि त्याचा लागणारा जो खर्च जो आहे साधारणतः 3 ते 4 क्विंटल उत्पादन घेणाऱ्याचा खर्च साधारणतः 18 ते 20,000 रुपये खर्च झाला खर्च झालाय. म्हणजे क्विंटल मागे जवळपास 5,000 रुपये त्याला खर्च आहे. अच्छा. आणि यावर्षी भाव तसे समाधानकारक नव्हते. जशी भावाची अपेक्षा त्याला होती, संविधान 8,000 10,000 पर्यंत भाव जातील, परंतु काही काळात तो MSP च्या खालीच होता. पण बऱ्यापैकी काही लोकांनी 7,000 पर्यंत भाव लोकांनी कापूस विकला, तरी 7,500 MSP आहे. मग एकीकडे उत्पादन कमी आलं, भावही कमी होते, पुन्हा उत्पादन खर्चही वाढला. उत्पादन खर्चामध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट, सीड कॉस्ट असेल, फर्टिलायझर कॉस्ट असेल, पेस्टिसाइडची कॉस्ट असेल आणि लेबरची कॉस्ट आहे. ही सर्वात मोठी कॉस्ट लेबरची आहे. कारण लेबर जे तुम्हाला सुरुवातीपासून लागतात, जमिनीच्या मशागतीपासून तर पेरणीपासून तर तुम्हाला वेल्डिसाइडचा स्प्रे करण्यासाठी, तण काढण्यासाठी, फवारणी करण्यासाठी, खत देण्यासाठी आणि कापूस वेचणीसाठी, या कामासाठी मजुरांची संख्या खूप जास्त लागत असते. आणि शिवाय याच्या पलीकडे अजून पुन्हा 2 समस्या आवश्यक दिसल्या. गुलाबी बोंडअळीची समस्या, गुलाबी बोंडअळीची समस्यामुळे आणि बोंडसडमुळे, गुलाबी बोंडअळीच्या बरोबर बोंडसड जी बोल रॉड जी आहेत त्याच्यामुळे सुद्धा कापसाची क्वालिटी खराब झाली आणि उत्पादनावरती मोठा परिणाम झाला. ह्या सर्व गोष्टी ज्या विचार केला आपण, त्याचा उत्पादनावर म्हणजे त्याला उत्पादन न मिळालं, त्याला भाव नाही मिळाला, त्याला पैसे नाही मिळाले, म्हणून ऑफकोर्स त्याच्याबद्दल त्याची नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते.